यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वदाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम् पदाम्बोज तेजस्फुरिदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम्। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा 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 त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवो पाऊले श्री गुरूंची। जयांचे केली स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे।
नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा संतांच्या नामाचं महत्व सांगणारा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा म्हणजे तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनुरी निधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय संत शिरोमणी नामदेव महाराज ब्रह्मीभूत सद्गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने व श्री हरिभक्त परायण शेषगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने हा महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झालेला आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा संगीत भजन आणि हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर आणि आज दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवा विकू कमी राहू द्या हरी. हा दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. ह्या सेवेचं निमंत्रण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला ते आमचे चंद्रकांत भाऊ कदम यांच्या संपर्कातून, तसेच अजून त्यांचं नाव काय ज्ञानेश्वर साळुंके यांनी वारंवार फोन करून महाराज या ठिकाणी येण्याचा आग्रह केला. आमच्या भाऊंनी आग्रह केला म्हणून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा या ठिकाणी योग आला. तसेच ह्या कीर्तनाकरता उपस्थित असणारे आपल्या भागातील एक ज्येष्ठ कीर्तनकार आमचे हरिभक्त परायण बबन महाराज मुडीकर महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तसेच गायनाचार्य हरिभक्त परायण आमचे कोरटेकर महाराज पिंपरीकर महाराज मृदुंगाचार्य वाईकर महाराज एक नंबर धामणगावकर सर्व भजनी मंडळी आपल्या भागातील चौकदार मंडळी 2-2 चौकदार आहेत महाराज. एक आनंदाचं वातावरण आहे. विनेकरी बाबा सर्वांच्या चरणावर नतमस्त होतो. वैयक्तिक कुणाला एकाएकाला नमन करण्यापेक्षा आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रुते देका दयांची आचरणी नमन गा. विठाला भगवान श्री भोलेनाथाचा दरबार आहे महाराज. दर्शन घेतल्यानंतर खूप समाधान वाटलं बरं काय भाऊ. मंदिरं भरपूर असतात पण आतमधली स्वच्छता आहे त्या ठिकाणी खूप आवडलं, समाधान वाटलं. आणि महादेवाचा उत्सव चालू असल्यामुळे भगवान शंकराचा उत्सव असल्यामुळे एकदा भगवान शंकर आपण सर्वजण मिळून नमन करू. ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा आदी. कावडी घेतली गाणी कावडी घेतले गाणी राधी संत मांदी राधी संत मांदी राधी संत मांदी राधी संत मांदी.
कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रज बंधुरे शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. भगवान श्री बेलेश्वराला वंदन करून सद्गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला आता वाजले बरोबर 8. किती? 9 वाजले. 9 वाजले आणि बरोबर आपलं कीर्तन 1 तास करू महाराज बरं काय. 9 ते 10 1 तास चिंतन करायचे. जास्त तुम्हालाही ताण देणार नाही, मीही ताण घेणार नाही. काय घ्यायचं महाराज? कुणीही इथं बसल्यानंतर महाराज टाळी वाजवा वाटली तर वाजवा. आणि जर तुम्हाला कंटाळा आला असेल, वाजवा वाटत नसेल टाळी तरी वाजवा नका. फक्त काय करा, लक्ष देऊन 1 तास ऐका. जास्त कीर्तन करण्याची आम्हाला सवय नाही, कारण आम्ही ज्यांच्याबरोबर सतत राहत असतो महाराज ते गुरुवर्य अच्युतानंदजी महाराज दस्तापूर महाराजांचा असा नियम आहे महाराज, जास्तीत जास्त महाराज 40 मिनिटं कीर्तन करतात. पण आम्ही जर 40 मिनिटं अर्धा तास कीर्तन केलं तर लोक आम्हाला त्याच्यासारखं जमणार नाही. म्हणून जास्त नाही पण 1 तास आपण चिंतन करू. टायमाला 8 ते 10 पत्रिकेवर टाइम आहे. काय असते पत्रिकेवर जो टाइम आपण छापलेला असतो, जो वेळ दिलेला असतो त्या वेळेमध्ये या ठिकाणी देव उभा असतो बरं काय. तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. तुम्ही कीर्तनाचा जो टाइम दिलाय त्या टायमाच्या जर वरी जात असताल किंवा खाली सुरू करत असतात त्या टायमाला देव येत नसतो. कारण ही पत्रिका म्हणजे महाराज पहिले महाराज लोक पत्रिका बघितली की अगोदर पत्रिकेचं दर्शन घेत होते. कारण का खूप मोठा आहे महाराज. मग पत्रिकेवर आपण जे जे काही कार्यक्रम वेळेत छापतो ते कार्यक्रम वेळेतच झाले पाहिजे, जास्तही नाही कमीही नाही. म्हणून 1 तास आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. दादा सिस्टीमवाल्या दादाचं नाव आहे बरं काय. खूप चांगली सिस्टीम आहे, तर सिटी मारू देऊ नका. मस्त आहे. आम्ही बघून मारला थोडा आवाज द्या त्या माईकला. आला बघा बरं महाराज. हा वा. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा यांनी संतांच्या नामाचं महत्व सांगितलेलं आहे. अभंगाचा पहिला शब्द आहे भाऊ पुण्य. काय आहे? पुण्यवंत व्हावे. जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला आम्हाला सांगतात की बाबा जीवनामध्ये आपल्याला व्हायचं असेल तर काय व्हावे? पुण्यवंत व्हावे. पहिला शब्द आहे बघा पुण्य. ह्या पुण्य शब्दावर आपण थोडंफार चिंतन करू. ह्या पुण्याच्या विरुद्ध एक शब्द आहे, त्याचं काय नाव आहे? पाप. पुण्य पुण्य आणि काय दुसरा शब्द? पाप. बोलत जा, असं बोललं म्हणजे मला कीर्तन करता येतं. पुण्याच्या विरुद्ध शब्द आहे महाराज पाप. अगोदर आपण काय करू, थोडं पापाबद्दल चिंतन करू. पाप कळालं म्हणजे आपल्याला अगोदर काय कळेल? पुण्य कळेल. जसं की देव कळायचा असेल तर अगोदर संत कळावे लागतात, संत कळून घ्यावे लागतात, तेव्हा देव समजत असतो. तसं पुण्याचं महत्व कळायचं असेल तर अगोदर काय करावं लागतं? पापाचं महत्व समजून घ्यायचं असेल तसं काही काही सांगतात ना बाबा सज्जनाचं महत्व कळून घ्यायचं असेल तर अगोदर दुर्जन बनवावं. तसं अगोदर पुण्य समजवायचं असेल तर अगोदर पाप करणं गरजेचं आहे. पाप कशाला म्हणतात? लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये आपण जे काय म्हणून दुःख भोगत असतो किंवा जे म्हणून काय आपल्या जीवनामध्ये दुःखाला आपण सामोरे जात असतो, ह्याचं कारण जर काय असेल तर महाराज पाप आहे. पापामुळे आपल्या जीवनामध्ये काय येत असतं भाऊ? दुःख येत असतं. पापाचं कारण आहे दुःख. आपल्या जीवनामध्ये दुःख आहे म्हणून पाप. एखाद्या माणूस जर ह्या जीवनामध्ये दरिद्री भोगत असेल, दुःख भोगत असेल तर असं समजून जायचं भाऊ विको कमी करा, अजून थोडा विको बंद आहे, रिटर्न कमी करा. हरी विठाला 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 एखादा माणूस जर जीवनामध्ये दुःख भोगत असेल तर त्याचं कारण आहे की पाप आहे. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. बघा कशामुळे काही ज्ञानोबा म्हणतात, झाड जाणी जे फुले मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. पूर्वजन्मामध्ये जर आपण पाप केला असेल तर ह्या जन्मामध्ये आपल्याला दुःखच भोगावं लागेल महाराज. एखाद्या माणसाने आपल्या शेतामध्ये जर गहू लावला असेल तर तो वर्षभर चपाती खाईन ना दादा.
जर त्यांनी ज्वारीचं पीक घेतलं असेल तर काय खावं लागेल? भाकरी खावं लागेल. तसंच आहे बघा, जर मागच्या जन्मामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये जर आपण पाप केला असेल तर त्या पापाचं फळ हे दुःख, आणि तो आपण काय करत असतो? भोगत असतो. बघा, महाराजांनी सांगितले, काय एक उपजता मरती बहिरे अंध होती पांगुळमुखी. एखादा माणूस जर जीवनामध्ये आपल्याला अंधळा दिसत असेल, कुणाला देवाने कान दिले नसेल, तर आपल्याला कधी कधी क्यू येते की बाबा का देवाने ह्याला पांगळ केला असेल, का देवाने ह्याला आंधळ केला असेल, का देवाने ह्याला कान दिले नसतात. तर महाराज सुद्धा कारण महाराजांनी सांगितले की हे सुद्धा पाप आहे. काय म्हणले महाराज, काय बरं एखादा माणूस बहिरा असेल, काय त्याच्या जीवनामध्ये त्यांनी पाप केला असेल? तर महाराज सांगतात त्यांनी पाप नाही, सप्ताह सुरू झाला की त्यांनी काय करायचं म्हणले, मला ते सप्ताह सुरू झाले की महाराज कपाळा वाट्या गाट्या पडायचा. म्हणायचा बापू झालं रे बाबा म्हणलं, हे 8 दिवस काय गावाला झोपू देत नाही बाबा म्हणला. आता नाही केले पुराण श्रवण, हरी नाही वेद शास्त्र पठण, गर्भी बैरा झालो त्या गुणे बहिरा झालो या बहिरा झालो या जगी. टाळ्या वाजवा एकदा मामा. वा, मला वाटलं प्रमाण देणारी माणसं आहेत का नाही, किंवा चांगली माणसं ठेवली बरं काय. गायनाचार्य छान आहेत, सिस्टीम छान आहे, मृदंग वाजवणारे मस्त आहेत. सगळं वातावरण बघून महाराज आज कसं असं जुळून जातं. कधी कधी वातावरण जुळून येत नाही, करमत नाही. काय आपण काय सांगायला गेली तर माणसं जांभळ्यात येतात, हात करतात, झोपतातच. ते असं कीर्तनाला मूड येत नाही. इथं कसं शब्द काढा की लगेच प्रमाण दिलं. वा, काय कारण नाही म्हणले महाराज. एखादा माणूस जर या जीवनामध्ये तुम्हाला बहिरा दिसत असेल तर याचं कारण महाराजांनी सांगितलं, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. पोथी लावली म्हणले, घर मंदिराच्या शेजारीच घर होतं, पण महाराज बाजू पडून झोपी जायचा, पण पोथीला नाही जायचा. गावात भजन सुरू झालं की महाराज कानाला हात लावतात. काय काय माणसं सप्ताह सुरू झालं की म्हणतात ह्यांनी काय लावलं. हेच जर देवानी हे बघून ठेवतो या जन्मामध्ये, पण पुढच्या जन्मामध्ये मात्र काय व्हावं लागतं? बहिरा व्हावं लागतं. महाराज, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेयता, एका जनार्दनी स्मरेणाता. आई बापाने जर कधी हाक मारली, आवाज दिला, तर महाराज त्याने कधी काना मागे टाकला. आवाज दिला नाही, हो म्हणून कधी आई बापाला हो दिली नाही. महाराज म्हणले त्याचा परिणाम महाराज बहिरा व्हावा. काय महाराज, आई बापाने हाक मारली, त्याला हो नाही दिले, ते कसं काय बहिरं झालं? हो म्हणले महाराज, बहिरं व्हावं लागतं. कारण का, बायकोनं जर हाक मारले तर हा पळपळ जातो, पण आई वडिलांना हाक मारल्यावर कानाडोळा करतो. याचं कारण आहे महाराज, पुढच्या जन्मामध्ये बहिरं व्हावं लागतंय. मी नाही सांगत. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेयता, एका जनार्दनी स्मरेणाता. एखादा जर मुका दिसत असेल महाराज, तसंच म्हणतात, मुका झालो वाचा गेली. का बरं मुका होत असेल? आपल्याला वाटतं अरे देवानी याला एवढा चांगला नरदेय दिला, पण तुमच्या आमच्यासारखं भजन करण्यासाठी वाचा दिली नाही. का बरं वाचा दिली नाही महाराज? मागच्या जन्मामध्ये ह्यांनी काय केलं? निंदिले उपान्ना. महाराज म्हणले साधू संतांची निंदा केली, उपान्नाला नावं ठेवले. साधं जर जेवण दिलं, कोणी पिठले भाकर केली तर हा खात नव्हता.
पण तुझं असं मी खात नाही, मला भजीच पाहिजे, मला अमुकच पाहिजे, मला हेच पाहिजे. महाराज असा जो नावं ठेवायचा आणि नावं ठेवल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला तर पुढच्या जन्मामध्ये मुक व्हावं लागलं. म्हणजे एखादा माणूस जर जीवनामध्ये दुःख भोगत असेल, मुका असेल, पांगळा असेल, काहीही असेल, ह्याचं कारण काय त्या मागच्या जन्मामध्ये केलेलं पाप असते महाराज. आणि हे पाप माणसाला दुःख भोगायला लावतं. विठाला विठाला जन्मी पाप जन्मी पाप विषय पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत भोगितात ते मीर कोंदले. महाराज म्हणले पूर्वजन्मामध्ये जर पाप केला असेल तर ह्या जन्मामध्ये दुःख भोगावं लागतं. म्हणून पापाचं खरं फळ काय असेल तर ते दुःख आहे, दुःख. आणि पुण्याचं खरं फळ काय असेल तर ते काय, सुखाचं खरं फळ काय असेल तर ते पुण्य आहे. आणि पुण्य असल्यामुळे महाराज सांगतात की बाबा तुम्हाला व्हायचं असेल जीवनामध्ये तर काय, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. का बरं महाराज या अभंगामध्ये असं म्हटले नसतं की धनवंत व्हावे, श्रीमंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. आज जर आपण समाजाकडे एक दृष्टी पाहिली, तरुणांना किंवा तरुणींना जर विचारलं की तुम्हाला काय व्हावं वाटते, पुण्यवंत व्हावं वाटते का, तर ते सांगतील महाराज असलं काय आम्हाला होण्याच्या भानगडीत पडावं वाटत नाही. आम्हाला जे वाटते, कोणाला हिरो व्हावं वाटते, कोणाला हिरोईन व्हावं वाटते, नाना प्रकारचं व्हावं वाटते महाराज. कोणाला धनवंत व्हावं वाटते, कोणाला श्रीमंत व्हावं लागते, काहीही व्हावं वाटत. पण महाराज काय तरुणींचे आज जर आदर्श काय असतील तर हे लोक आहेत महाराज. कोण, जे नट लोक आहेत, जे हिरो हिरोईन आहेत, ह्यांचा आदर्श जर आपण जीवनामध्ये डोळ्यासमोर ठेवून जगत असू तर काय महाराज होणार आहे. न पडता आपण जर महापुरुषांचे आदर्श ठेवले, साधू संतांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले तर नक्कीच जीवन आमचं त्यांच्यासारखं होत नाही. काय असतं, ज्या माणसाचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो त्याप्रमाणे आपलं जीवन घडत जात असतं. बरं काय, शिट्टी मारायची समोरून बोलायचं, शिट्टी मारायची. म्हणून तरुणांचे बघा आदर्श आपले असायला पाहिजे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श असायला पाहिजे. काय आहे हो राजांच्या जीवनामध्ये, काल परवा दिवशी जयंती झाली बघा महाराज. खरं सांगू का, राजे अनेक होऊन गेले पण राजां लोकांच्या जीवनामध्ये सर्व काही असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये एक गुण जास्त होता. काय होता की जे इतर राजे लोकांकडे आपल्याला बघितल्यानंतर सापडत नाही. काय सापडत नाही हो, राजा म्हणलं की महाराज त्याचं जीवन असतं विलासी, भोगमय जीवन असतं महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन महाराज त्यागमय होतं बघा, त्यागमय. महाराज राजे लोकांचं जीवन विलासी असतं, त्यागी नसतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन त्यागेच होतं पण आचरण संपन्न जीवन होतं. हे त्या लोकांकडे पाहायला मिळत नाही राजे लोकांकडे. हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकमेव राजे असे आहेत की राजे जीवनामध्ये महाराज आचरणनिष्ठ होते. काय होते हो, आचरणनिष्ठ होते. तुम्हाला सर्वांना माहित आहे सुभेदाराची सून ज्या वेळेस नजराणा म्हणून शिवाजी महाराजांकडे पाठवण्यात आली त्यावेळेस महाराजांना त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा होशीलवान, राजा होशीलवान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हे कारण आहे की जग महाराज सांगतात बघा, आचरण संपन्न जीवन
छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मनोमंती शिवाजी महाराजा मनोमंती शिवाजी महाराजा सुखात सारी प्रजा सुखात सारी प्रजा मनोमंती शिवाजी महाराजा मनोमंती शिवाजी महाराजा मनोमंती शिवाजी महाराजा मनोमंती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आचरण निष्ठा होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये धर्मनिष्ठा होती. महाराज वा, धर्मनिष्ठा असावी तर कशी असावी तर शंभूराजासारखी असावी. वैराग्य असावं तर कसं असावं, जगद्गुरु तुकोबारायांसारखं असावं. महाराज वा, भक्ती असावी तर कोणासारखी असावी हो, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांसारखी भक्ती असावी. म्हणून ह्या लोकांचे आदर्श, या संतांचे आदर्श आपल्या जीवनामध्ये ठेवले पाहिजे. महाराज सांगतात पुण्यवंत व्हावे, आपल्याला जे वाटतं श्रीमंत व्हावे, धनवंत व्हावे. काय फरक काय आहे याच्यामध्ये? महाराजांना का वाटतं की पुण्यवंत व्हावे, आपल्याला का वाटतं की श्रीमंत व्हावे, धनवंत व्हावे? आपल्याला का वाटत नाही की आपण सुद्धा पुण्यवंत व्हावे? याचं कारण आहे महाराज. का? कारण आपल्याला त्या श्रीमंतीतला आतलं मर्म कळेल नाही. पण महाराज सांगतात तुम्हाला काही व्हायचं तर व्हा गड्या. जगामध्ये पुण्यवान होण्यासाठी काही अडचण नाही, पण श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला अडचण आहे. काय अडचणी येतो महाराज? श्रीमंत व्हायचं असेल, धनवंत व्हायचं असेल तर 3 अडचणी आहेत. पहिली गोष्ट आपल्याला कळावं लागतं, दुसरी गोष्ट आपल्याला करावं लागतं, आणि तिसरी गोष्ट आपल्याला अदृष्ट अनुकूल असावं लागतं, म्हणजे आपलं प्रारब्ध चांगलं असावं लागतं. ह्या 3 गोष्टी असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच होता येत नाही. वकील होता येत नाही, डॉक्टर होता येत नाही, इंजिनियर होता येत नाही, कुठल्याही तुम्ही क्षेत्रात नाही एखादा घ्या, व्यापारी होता येत नाही, चांगला शेतकरी सुद्धा होता येत नाही. या 3 गोष्टी जर आपल्याकडे नसतात तर मग पहिली गोष्ट पाहिजे की कळावं लागतं. एखादा कुठलाही व्यवसाय घ्या, उदाहरणार्थ आपण शेतीचा व्यवसाय, आपण सर्व शेतकरी असल्यामुळे शेतीचा व्यवसाय घेऊ. शेतीचा व्यवसाय आहे, शेतीचा व्यवसाय असून जमत नाही, त्याच्यात अगोदर शेतीचं कळावं लागतं. अगोदर शेती पाहिजे. भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधार ज्ञानोबाराय सांगतात. अगोदर शेती पाहिजे, शेती असून जमत नाही, शेतीत कळालं पाहिजे बरं काय भाऊ. काय पेरायचं, कधी पेरायचं, कधी पेरलं म्हणजे कधी उगवल, कधी येईल, कसं पाणी घालायचं, कसे खत द्यायचे, कसं तण काढायचं, हे कळालं पाहिजे महाराज. कळालं तरच शेती आहे. एक जण अमेरिकेहून स्मार्ट शेती करायची म्हणून शिकून आला भाऊ, आणि शिकून आल्यानंतर इथं आल्यानंतर मला आपल्याला पेरणी करायची. एक व्हिडिओ आलता बघा मला, ते म्हणले काय पेरणी करायची, ते म्हणलं आपल्याला साखर पेरणी करायची. घ्या आता शेतीत साखर पेरणी असते का? हा, ऊस लावावा लागतो, नंतर त्याची साखर होता, हे त्याला माहीतच नव्हतं मला. मग अगोदर शेती करायची म्हणलं अगोदर कळावं लागतं. बरं नुसतं कळून जमत नाही भाऊ. नुसतं म्हणले आपल्याला हो 100 एकर वावर आहे, काही म्हणले तर नाही, आपल्याला सर्व काही शेतीतलं कळतं. मग पलंगावर झोपून शेती होती का? नाही. अगोदर कळून उपयोग नाही, तर ते करावं सुद्धा लागतं. स्वतः शेती करावीच होते महाराज. त्यावेळेस भागतोय निवडून यातन शेती करावी, शेती करावी, निवडून यातन शेती करावी जतन. करावं लागतं महाराज.
तण काढावं लागतं, त्याला व्यवस्थित पाणी द्यावं लागतं, करावं लागतं, केल्याशिवाय होत नाही कुठलीच गोष्ट. महाराज म्हणले सायास केलिया वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये. बाबा आपल्या नशिबात असलं तर होईल असं म्हणून जमत नाही. सायास करावं लागतात, कष्ट करावे लागतात. ज्ञानोबा म्हणतात संपत्ती आपल्याकडे येत असते, पण कशी येत असते? भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे. संपत्ती जाता पैसे घर रे ज्ञानोबा म्हणले, पण कधी? भाग्यामध्ये असावं लागतं आणि उद्योग करावा लागतो. आपल्याला केल्याशिवाय काहीच मिळत नाही. ह्या जगामध्ये कष्ट केल्याशिवाय कुणाला काहीच मिळलं नाही. मग एखाद्याला वाटत असेल अमुक अमुकाला महाराज भरपूर मिळालं, मग ते 2 नंबरने मिळालं असेल. पण ह्या आताच्या काळामध्ये खरं सांगू का भाऊ, कष्टानं माणूस 1 एकर वावर सुद्धा या काळामध्ये घेऊ शकत नाही. घेऊ शकतो का 1 एकर जमीन घ्यायची? आता कष्ट करून कोणाचे हे गाव नाही घेऊ शकत नाही महाराज. ह्या काळामध्ये एवढी महागाई वाढलेली आहे, म्हणून करावं लागतं. मला काय सांगायचं, करावं लागतं. एक माणूस कृषी अधिकाऱ्याकडे गेला आणि म्हणायला लागला, साहेब ह्या वर्षी आमच्या आंब्याला आंबे लागले नाही. म्हटले बर. साहेबांनी सांगितलं अहो काही काही आंब्याच्या जाती अशा असतात की त्यांना 1 वर्ष आड करून फळ लागत असतं. बरं म्हटले ठीक आहे. तो माणूस घराकडे गेला. पुन्हा दुसऱ्या वर्षी तो माणूस साहेबाकडे आला, म्हणला साहेब ह्याही वर्षी आमच्या आंब्याला आंबे लागले नाही हो. साहेबांनी सांगितलं काही काही आंब्याच्या जाती अशाही आहेत की त्यांना 2-2 वर्ष आड करून फळ लागतात. म्हणलं बर. तिसऱ्या वर्षी तो माणूस ज्यावेळेस साहेबांकडे आला, साहेबांना म्हणायला लागला साहेब ह्या वर्षी आमच्या आंब्याकडे आंबे आले नाही. त्यावेळेस साहेब म्हणायला लागले थांबा काहीतरी घोळ होतोय. म्हटले मला तुमचं आंब्याचं झाड बघावं लागेल. ते मला आंब्याचं झाडच लावलं नाही. आता आंब्याचं झाडच जर लावलं नसेल तर आंबे कुठून येतात? करावं लागतं महाराज. करून उपयोग नाही. शेतीमध्ये तुम्ही पेरून उपयोग नाही, लावून उपयोग नाही. तुमचं अदृष्ट चांगलं असावं लागतं. जर तुमच्या नशिबात नसेल तर कधी कधी महाराज आपण शेतकरी म्हणतो आहोत तोंडाला आलेला घास सुद्धा जातो महाराज. का? निसर्ग कधी कधी असा कोपतो आपल्यावर, असा कोपतो की आपला तोंडाला आलेला घास सुद्धा घेऊन जातो. का? कारण आपलं अदृष्ट चांगलं नसतं. मग ह्या तिन्ही गोष्टी जवळजवळ सारख्या असल्या तरच महाराज म्हणले आपल्याला ते काय होतं, श्रीमंत होता येते. जर आपलं अदृष्ट चांगलं नसेल तर आपल्याला काहीच हाती लागत नाही महाराज. सारथेची जोडे धन प्रारब्धामध्ये असेल तरच आपल्याला धन मिळतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. महाराज म्हणले प्रारब्धात असावं लागतं. काय आहे म्हणले, माणसाचं जर खरंच अदृष्ट चांगलं असेल, प्रारब्ध चांगलं असेल महाराज, त्याने हात लावेल त्याचं सोनं होते. आणि जर माणसाचं नशीबच खराब असेल, अदृष्ट चांगलं नसेल, तर सोन्याला जरी त्यानं हात लावला, धनाला जरी हात लावला, तर महाराज म्हणले त्याला देवा तू नाही जाते
आणि देवा तुलाही जाते देवा तुलाही जाते देवा तू नाही जाचे चित्ती सोने धरिलिया होय माती. काय म्हणले महाराज? जर त्या माणसानं सोनं हातात धरलं तर त्याचं महाराज म्हणले त्याला त्याची माती होते. एवढंच नाही, एका माणसाने मरताना आपल्या पुत्राला सांगितलं की बाळा मी अमुक अमुक झाडाखाली धन पुरून ठेवलेलं आहे. श्रीमंत होती महाराज, श्रीमंती होती भरपूर. अमुक पण तिने मरताना आपल्या पुत्राला सांगितलं की मी अमुक अमुक झाडाखाली धन पुरून ठेवलेलं आहे. ज्या वेळेस तुला गरज लागेल, ज्यावेळेस तुला खरंच गरज पडेल, अमुक अमुक झाडाखाली जाऊन ते खोन तुला ते धन मिळेल. महाराज श्रीमंती होती, पुतपोरानं काही लक्षच दिलं नाही महाराज. भरपूर दिवस गेल्यानंतर कसं असतं माहितीये का? अदृष्ट फिरत असतं माणसाचं. अदृष्ट झालिया उदासू पालटे श्रीमंतीचा विलास. श्री पौर्णिमे पाठीशी तंसू पालटे जैसा ज्ञानोबा सांगतात. जर माणसाचं एकदा का नशीब पलटलं महाराज, एकदा का नशीब खराब झालं, कितीही श्रीमंत असू द्या, जसा पौर्णिमेचा चंद्र म्हणले पौर्णिमा झाल्यानंतर चंद्र हळूहळू हळूहळू कमी होऊन अमावस्याच्या दिवशी नाहीसा होतो, तसं त्या माणसाची श्रीमंती हळूहळू हळूहळू कमी होऊन एक दिवस नाहीशी होत असते. नशीब जर खराब झाला असेल, आणि तसंच झालं महाराज. त्याच्या बापाने सांगितलं होतं की अमुक अमुक झाडाखाली मी धन ठेवलंय. श्रीमंतीच्या नादात त्याला काही आठवण आली नाही, पण एक दिवस अदृष्ट खराब झालं आणि महाराज त्याला आपल्या बापाची गोष्ट लक्षात आली की अमुक अमुक झाडाखाली आपल्या वडिलांनी काय ठेवले? धन ठेवले म्हटले. आणि ते धन काढायला तो गेलेला आहे. आणि महाराज खरं सांगतो, त्याच्या बापाने खरंच महाराज सोन्याचे हंडे पुरून ठेवले होते. पण त्यांनी ज्या वेळेस खोललं आणि बघितलं तर त्याला सोनं दिसलं नाही. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. काय दिसलं हो त्याला? विंचू सर्प दिसे, विंचू सर्प दिसे, महाराज त्या ठिकाणी सोनं होतं. त्या सोन्याचं ह्याचं भाग्य खराब झाल्यामुळे ते सोनं नाही राहिलं. तर विंचू सर्प दिसे धन अभाग्या कोळसे. एक भिकारी एका झाडाखाली बसून महाराज भीक मागत होता. पण ज्ञानोबाराय म्हणले त्याचं अदृष्ट एवढं खराब होतं महाराज. ज्या झाडाखाली बसला होता, जिथं बसला होता तिथं हिरे पुरून ठेवलेले होते. लोह्या रुतलिया सहस्त्रवरी. तेथ बैसोनी उपवास करी. का दरिद्रीजी का निदैवाच्या परिवरी. लोह्या रुतलिया सहस्त्रवरी. हजारो हिरे त्याच्या खाली आहेत म्हणले ज्ञानोबाराय, पण दिसत नाहीत त्याला. का दरिद्री आहे, का दरिद्रीजी तिथं बसून भेटला मागायला. म्हणजे जरासं जर त्याला खाली उकरलं नाही तर जगात त्याच्या एवढा श्रीमंतच कोणी नाही. पण ह्याचं दरिद्री महाराज, ह्याचं कपाळच दरिद्री असल्यामुळं ते त्याच्यावर बसून भीक मागू लागलं. मला द्या म्हणू लागलं 1 रुपये. पण त्याच्या खाली काय हो म्हणले? साक्षात हिरे लपवून ठेवले म्हणले महाराज. पण का दिसत नाहीत? अदृष्ट खराब असलं. खरं सांगू, माणसाच्या जीवनामध्ये जर खरंच चांगले दिवस आले तर संपत्ती कशी येते कळतच नाही. अचानक माणसाच्या श्रीमंतीमध्ये कशी वाढ होते सांगू? कशी होते म्हणले वाढ महाराज? नारळातल्या पाण्यासारखी. जसं नारळातलं पाणी फुटून येते कळत नाही, तसं अदृष्ट चांगलं झाल्यावर माणसाचं कुठून संपत्ती ती कळत नाही. बघा, एक माणूस नारळाच्या झाडात नारळ तोडण्याकरता प्रयत्न करू लागला. एवढ्या उंचीचं झाड महाराज प्रयत्न करून झाडावर चढला. पण ते नारळ गच असतं महाराज, असं सफरचंदासारखं तुटली तरी तुटत नाही. म्हणजे सफरचंद काय आमच्या घरी नाही का? कष्ट करून त्याने ते नारळ तोडलं महाराज. वरून खाली घेऊन आला. पण त्याला फोडायला किती कष्ट येतो ते का लगेच आंब्यासारखं सोडलं की सोडते होत नाही.
कष्ट करून त्या नारळातलं पाणी काढलं आणि मग विचार करू लागला, नारळातलं पाणी काढायला एवढे कष्ट झाले मला तर टाकणार नाही ह्याच्यात टाकलं तसा. तेव्हापासून मन पडली. काय पडली बोला पटकन. देवाची करणी नारळात पाणी. हो महाराज म्हणले जसं नारळातलं पाणी कुठून आलं कळत नाही, तसं माणसाचं अदृष्ट जर चांगलं झालं, नशीब जर माणसाचं प्रारब्ध जर खुललं तर संपत्ती कशी कळतच नाही. एक जणाला विचारलं, म्हणले का हो, म्हणले 5 वर्षाखाली आम्ही तुम्हाला भेटतो म्हणले, पण 5 वर्षाखाली तुमचं पत्राचं घर होतं राव. 5 वर्षामध्ये तुमचा एवढा मोठा बंगला आणि गाड्या आणि 5 वर्षाखाली तुम्हाला सायकल साधी नव्हती, पण आज तुमच्याकडे एवढ्या 4 व्हीलर गाड्या, एवढं कसं काय झालं म्हणले. ते म्हणला महाराज आमचं नशीबच खुललं. काय झालं म्हणले, आपली भेट झाली म्हणले 5 वर्षाखाली, त्याच्या 5-6 महिन्याने म्हणले आमचा पोरगा नोकरीला लागला आणि सुरुवातीला 40,000 रुपये पगार झाला. 40,000 रुपये पगार झाला म्हणले महाराज. आणि त्याला पगार झाल्यामुळे त्याच्या 2 पगारा घेऊन आमच्या बारक्या मुलानं कुठं कळमनुरीला दुकान टाकलं. त्या कळमनुरीच्या दुकानावर त्याचा व्यवसाय सुरू झाला आणि आमच्या मोठ्या पोराला सोयरी काढली. म्हणले लग्नाचं स्थळ आलं, असं आलं, त्या मुलीला भाऊ नाही, त्या मुलीला आणि त्या मुलीची आई ती 40 एकर जमीन मिळाली म्हणली महाराज. आणि 50 लाख रुपये तिच्या बँकेत होते. आणि आमचा मुलगा 7वीत असल्यामुळे एवढी संपत्ती अचानक आमच्याकडे आली म्हणले महाराज. असं झालं म्हणले. आणि हे पाहून आमचं घर एवढं श्रीमंत पाहून म्हणले बारक्या मुलाला स्थळ आलं, ते बी तसंच आलं म्हणले महाराज. त्या पोरीला सुद्धा 20 एकर जमीन आली म्हणले, 5-50 लाख रुपये हुंडा आला म्हणले, तिला मायबाप नको तिला भाऊ. असं खुलं म्हटले महाराज नशीब. काय झालं म्हणजे एवढी नशीब आली. म्हणजे जसं नारळात पाणी कुठून आलं कळलं नाही, तसं एकदा माणसाचं प्रारब्ध खुललं की संपत्ती कुठून आली कळलं नाही. हे असं झालं. पण त्याच माणसाला महाराज त्याच जर अदृष्ट जर फिरलं बघून महाराज, मग आता बघा काय झालं म्हणले महाराज. एवढं सर्व चांगलं. मग त्याच माणसाला परत 1-1.5 वर्षाला भेटल्यानंतर विचारलं, का हो म्हणले मागच्या वर्षी 2 वर्षाखाली आम्ही तुम्हाला भेटलो, एवढ्या तुमच्या घरापुढे गाड्या होत्या, एवढं वैभव होतं म्हणले, एवढे बंगले होते, आणि आज पाहिजे तर तुमच्या घरी फार अजून पत्राचं घर, हे कसं काय झालं म्हणले. त्याचं असं झालं म्हणले महाराज आमचं नशीब काय झालं फिरलं. जसं आमचं नशीब फिरलं तसं काय झालं म्हणले, माळेगावची जत्रा. माळेगावच्या जत्रामध्ये पोरं म्हणले मिळून गेले म्हणले माळेगावच्या जत्राला. आणि आमचं पोरग तिकडे नादी लागलं, प्याच्या नादी लागलं महाराज म्हणले. तिकडं तमाशा बघितला, तिकडं तमाशीवाली संग गेलं म्हणले. आणि एवढं वाटलं झालं म्हणले महाराज आमचं 2 वर्षामध्ये पेण्यामध्ये आणि खेळण्यामध्ये आमच्या पोराला आमची सगळी प्रॉपर्टी घातली. महाराज म्हणले अदृष्ट झाली पालटे श्रीमंतीचा विलासू, पौर्णिमे पाटी शीतांशू पालटे जैसा. कशी जाती म्हणले संपत्ती, हत्तीच्या पोटातील कवटातील गराप्रमाणे. विज्ञानाला काही काही भाव शोध अजूनही लागले नाही. काय असतं म्हणजे हत्ती जो प्राणी आहे तो हत्तीनं कौट खातो म्हणजे महाराज. आणि कौट खाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्या हत्तीच्या शेणामध्ये बघितलं तर ते कौट महाराज जशाला तसंच दिसतंय. त्या कौटाला जर बघितलं तर कुणकुणच बबन महाराज चीर सुद्धा साधी पडलेली नसती. पण खरंच जर फोडून पाहिलं तर त्याच्या आतमध्ये गरज नसतो. हे विज्ञानाला सुद्धा अजून शोध लागला नाही. काही तुकोबारायांचा गाथा म्हणजे काय भाऊ, कळस आहे कळस. व्यासांचं मनोगत ज्ञानोबारायांना कळालं आणि ज्ञानोबारायांचं मनोगत तुकोबारायांना कळालं. तुका झाला ते कळस. बस वारकरी संप्रदायामध्ये तुकोबाराय म्हणजे कळस आहे. तुम्हाला असं वाटत असेल की कीर्तनकार तुकाराम महाराजांची अभंग का घेतात, याचं कारण आहे की तुकाराम महाराज म्हणजे कळस आहेत महाराज. दृष्टांताचा कळस आहेत, अभंगाचा कळस आहे, सिद्धांताचा कळस आहे. विठाला एक दृष्टांत जगद्गुरु तुकोबारायांनी असा दिलाय बघा की ह्या दृष्टांताचा सुद्धा शोध विज्ञान अजून लावतंय मला, कळलं नाही काय. सर्वसामान्य भाऊ आपली अशी पद्धत आहे शिकण्याची की मुलगा जन्माला आल्यानंतर शिकतो का आईच्या पोटात शिकतो, नाही. शिक्षण सुरू होतंय, शालेय शिक्षण कुठून सुरू होतंय, ते गर्भसंस्कार वेगळे बरं काय. पण इथं महाराजांनी शब्द असा वापरलाय की त्याला शिकवल्या जातं, म्हणजे त्याला कोणीतरी आतमध्ये शिकवतं. कोण शिकवतं, कुणाला शिकवतं आहे का. महाराज म्हणले जगामध्ये एक आई अशी आहे की ती आपल्या पिलांना जन्म दिल्याच आपल्या पिल्यांना खायला सुरुवात करते, पिलांनाच खाते. पण
तिची पिलं बी एवढे चप्र असतात महाराज, एवढी हुशार असतात की पोटामध्ये शिकून आलेले असतात की आपली आई आपल्याला जन्म झाल्याबरोबर खाणार आहे म्हणून. हे तर तिला कुठं माहित असतं? पोटामध्येच माहित असतं. पोटामध्ये कोणी सांगितले पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजत लपा म्हणून. या सर्पी जी असते का नाही, आपल्या पिलांना जन्म दिल्या खायला सुरुवात करते, पण त्या पिलांना आधीच माहित असतं महाराज, ते पोटामध्ये शिकून आलेले असतात की आपल्या वाचवितया कोण माय. पण महाराज त्यांना पोटामध्ये शिकवलेलं असतं की आपली आई खाणार आहे म्हणून ते लगेच पळतात. असे दृष्टांत तुकोब करायचे. तसे महाराज हत्तीच्या पोटातील कवठातील गर कुठं जातो हे अजून कोणालाच समजलं नाही. तसं संपत्ती एकदा का अदृष्ट आपलं प्रतिकूल झालं नाही झालं की ती कशी जाते हे आतापर्यंत कुणालाच कळलं नाही. विठाला महाराज एक जण विचारला का हो म्हणले, मागच्या वेळेस आम्ही तुमच्या गावामध्ये आलो, ह्या माणसाकडे 50-50 गडी राबायचे, आज ह्या माणसाची अवस्था पाहिली तर ह्यांची मुलं भीक मागतात, हे कसं काय झालं महाराज? काय सांगावं म्हणले, त्यांच्या अदृष्टाला उतरती कळा लागली हो, आणि काही वर्षातच त्यांचं सर्व धनधान्य संपलं आणि ते भीक मागायचे एवढे रस्त्यावर आले. कशामुळं? अदृष्ट प्रतिकूल झाल्यामुळे. म्हणून माणसाला जर श्रीमंत व्हायचं असेल, धनवंत व्हायचं असेल तर महाराज म्हणले ह्या 3 अडचणी आहेत, कळावं लागतं, करावं लागतं आणि अदृष्ट अनुकूल असावं लागतं. पण जर माणसाला पुण्यवंत व्हायचं असेल तर त्याला कुठलीच अडचण नाही. फक्त महाराज म्हणले सज्जनाचं नाव घेतलं की पुण्यवंत होता येतं.
भावे घेता सज्जनांची नावे. हरी महाराज म्हणले जीवनामध्ये व्हायचं असेल तर तुम्हाला काय व्हा, पुण्यवंत व्हा. पुण्यवान होण्यामध्ये काहीही अडचण नाही. घेता सज्जनांची नावे. अहो पुण्य म्हणजे साधारण संपत्ती नाही महाराज. पुण्य ही एक प्रकारची माणसाची संपत्तीच आहे. 3 प्रकारच्या संपत्ती शास्त्रामध्ये सांगितल्यात. एक द्रव्य संपत्ती, एक पुण्य संपत्ती आणि तिसरी ज्ञान संपत्ती. द्रव्य संपत्ती माणसाला प्रारब्धाने मिळत असते, पुण्य संपत्ती माणसाला सत्कर्माच्या द्वारा मिळत असते आणि ज्ञान संपत्ती माणसाला गुरुच्या सेवेने मिळत असते. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. गुरुचा दास व्हावा लागतं महाराज. गुरुची सेवा करावी लागते. त्यावेळेस ज्ञान संपत्ती भेटत असते. पुण्य संपत्ती कमवायची असेल तर सत्कर्म करावं लागतं आणि द्रव्य संपत्ती कमवायची असेल तर प्रारब्ध चांगला असावं लागतं. मला सांगा, द्रव्य संपत्ती जर आपल्या जीवनामध्ये आपण कमवली तर आपली दरिद्री जात असते. पुण्य संपत्ती जर आपण आपल्या जीवनामध्ये कमवली तर आपलं दुःख जात असतं आणि ज्ञान संपत्ती कमी करावी. ज्ञान संपत्ती जर आपल्या जीवनामध्ये आपण कमवली तर दुःखाचं बीजाचा नाश होत असतो. मुळासकट दुःख जात असतं. दुःखाचं खरं कारण काय असेल तर पाप आणि दुसरं म्हणजे अज्ञान. अज्ञान घालवायचं असेल तर काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. तसं दुःख घालवायचं असेल तर पुण्य पाहिजे. महाराज तुमचा असा गैरसमज असतो माणसाचा की आपल्याकडे पैसा आला म्हणजे आपण काय होऊ, दुःखातून मुक्त होऊ, सुखी होऊ. पण असं नसतं महाराज. ज्या लोकांकडे पैसा आहे ते जास्त दुःखी आहेत महाराज आपल्याकडे. श्रीमंत लोक, राजे लोक, महाराज म्हणले ना, राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी. राजा सुद्धा दुःखी आहे हो, प्रजा दुःखी याच्यात जवळ नाही, राजा सुद्धा दुःखी आहे. मग मला सांगा, पैसा हे जर आपल्या दुःखाचं सुखाचं कारण असेल तर मग राजा लोकांना दुःख व्हायला नाही पाहिजे ना महाराज, व्हायला नाही पाहिजे. श्रीमंत लोकांना दुःख, पण श्रीमंत लोक आपल्यापेक्षा जास्त दुःखी आहेत. एका श्रीमंताच्या आम्ही घरी जाण्याचा आम्हाला योग आला महाराज. खरं सांगतो, कपाट भरून पैसे दाखवले महाराज. म्हणले महाराज तुम्हाला पैसे बघायचे काम दाखवा म्हणलं आम्हाला. आम्ही काय बघणार महाराज, आपल्याला कोण पैसे. कपाट भरून पैसे दाखवले महाराज. खाम झाला मला तर तेवढे पैसे. पण महाराज ते म्हणले हे पैसा झाला म्हणले, अजून एक संपत्ती दाखवा म्हणले. दुसरं कपाट काढलं महाराज, तर त्या कपाटात सगळे औषधाच्या बाटल्याच होत्या. पैशावाले सुखी असतात असं मुळीच समजू नका. पैशावाले आपल्यापेक्षा जास्त दुःखी असतात महाराज. म्हणून महाराज म्हणले जर तुम्हाला दुःख जावं वाटत असेल तर पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. बरं महाराज, पुण्यवान माणसं बघा, आपण जे सकाळी सकाळी प्रातस्मरणामध्ये आपण काकड्यामध्ये भक्त मालिका म्हणत असतो. उंच नीच काही नेणे भगवंत दिष्टे भाव भक्त देखून या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. हे जे आपण सर्व सकाळच्या वेळेस नाव घेत असतो, हे श्रीमंताचे नाव घेत असतो का पुण्यवंत लोकांचे नाव घेत असतो? पुण्यवंत लोकांचे नाव घेत असतो. मला सांगा, आजपर्यंत जगामध्ये असा पुण्यवंत सज्जनाचे नाव घेऊन पुण्यवंत होता येतं महाराज, पण दुसरं कुणाचंही नाव घेऊन काहीही होता होत नाही. एखादा जर म्हणला मी आता रात्रभर जप करतो कोणाचा, अंबानीच्या नावाचा, मग अंबानीच्या नावाचा जप केल्यावर श्रीमंत होता येतं का? होता येत नाही महाराज. पण संतांचं नाव घेतल्यानंतर, सज्जनाचं नाव घेतल्यानंतर महाराज म्हणजे पुण्यवान होता येतं. म्हणून प्रातस्मरण जे आपण करतो सरळ सकाळी सकाळी, त्या प्रातस्मरणामध्ये आपण पुण्यवान लोकांचे नाव घेत असतो. कुणाचे? हे जे भक्त मालिका, संत मालिका आहेत महाराज, ह्या लोकांचं नाव जरी आपल्या सकाळी सकाळी तोंडाला आलं, महाराज म्हणले एक एक नाम घेता प्रातःकाळी, एक एक नाम घेता प्रातःकाळी, एक एक नाम घेता प्रातःकाळी. बाबा होय होई क्षण मात्रे, बाबा होय होई क्षण मात्रे, एक एक नाम घेता प्रातःकाळी, हा एक एक नाम घेता प्रातःकाळी. बाबा होय होई क्षण मात्रे, बाबा होय होई क्षण मात्रे,
कविता प्रातकाळी पापा होय होळी क्षण मात्रे. हे नाव जरी आपण सकाळी सकाळी घेतले तरी आपल्या जीवनातली पाप निघून जातात महाराज. आपण पुण्यवान होतो. कुणाचं नाव घ्यायचं सकाळी सकाळी? श्लोक आहे बघा. पुण्य श्लोको नलो राजा पुण्य श्लोको युधिष्ठिर पुण्य श्लोको विदेहश्च पुण्य श्लोको जनार्दन. सकाळी सकाळी नळ राजाचं जर आपण नाव घेतलं तर आपण पुण्यवान होतो. युधिष्ठिराचं म्हणजे धर्मराजाचं जर आपण नाव घेतलं तर महाराज धर्मराजा किती पुण्यवान होता सांगू? किती धर्मराजा पुण्यवान होता महाराज. कोण? हे ज्या वेळेस पांडव स्वर्गारोहणाकरता निघाले त्यावेळेस साक्षात यमराजा धर्मराजाकडे आले आणि हात जोडून मानले की स्वामी राजा आमची अशी इच्छा आहे म्हणले महाराज की तुम्ही आमच्या यमपुरीला काय लावावे, तुमचे पाय लागावे आमची इच्छा आहे. मला सांगा पुण्यवान माणूस यमपुरीला जातो का पापी जातो? हा ज्यानं आयुष्यभर पाप केलंय त्याच्या नावापुढे लोक लावतात वैकुंठवासी. हा महाराज लोक काय नरकात धरतात काय? नाही, ज्यानं आयुष्य भजन केले त्याला मग यमपुरीवासी करा. हा जे महाराज दारू पिऊन ज्याचा मृत्यू झालाय त्याला सुद्धा लोक म्हणतात अमुकाचं काय झालं म्हणजे दुःखद निधन झालं वैकुंठवासी लावतात त्याच्या चेहऱ्याला. काय महाराज? पाप केल्यानंतर कुणीही माणूस स्वर्गाला जात नाही आणि पुण्य केल्यानंतर कुणीही नरकाला जात नाही. पण एवढा पुण्यवान असणारा धर्मराजा आणि धर्मराजाला साक्षात यमधर्म काय म्हणायला लागले की महाराज आमची अशी इच्छा आहे. बरं एक मिनिट थांबा. का बरं इच्छा व्यक्त केली यमराजांनी? कारण महाराज ते जरी यमराजा असले तरी ते सुद्धा देवाचेच भक्त आहेत महाराज. त्यांच्याकडे ते काम दिलेलं आहे हो की तुम्हाला आम्हाला पापी जीवांना शिक्षा देण्याचं. मग त्या यमराजांनी सांगितलं की महाराज त्यांना सुद्धा असं वाटतं की महाराज आपल्याला सुद्धा इथं कीर्तन व्हावं भजन व्हावं यमपुरीमध्ये आपल्याला सुद्धा हे ऐकायला भेटावं अशी त्यांची इच्छा असते. मी सांगत नाही महाराज म्हणतात हरी कथा श्रवण पहाती रात्रंदिवस वाट कर जोडून. त्यांना सुद्धा असं वाटतं महाराज की आपल्या यमपुरीमध्ये कधी भागवत कथा व्हावी, कधी कधी कीर्तन व्हावं, कधी कधी आपल्याला सुद्धा प्रवचन ऐकायला भेटावं असं त्या यमराजाला वाटलं महाराज. का रोजच मारून मारून कंटाळा आलेला असते हो. उठलं की सुटलं ह्याला मार त्याला फुट, ह्याला मार त्याला त्याचं पाप त्याला मार. रोज ह्या गोष्टीचा त्यांना कंटाळा आलेला असतो महाराज. त्यांना सुद्धा कीर्तन ऐकण्याची आपल्यासारखी इच्छा होती पण तिथं नसतं. म्हणून धर्मराजाला महाराज यमराजाने हात जोडले. यमधर्म वाट पाहि हा यम धर्म वाट पाहि नित्य काळ. हा यम धर्म वाट पाहि नित्य काळ. यम धर्म वाट पाहि नित्य काळ. धर्म वाट पाहि नित्य यम धर्म वाट पाहि नित्य काळ. यम धर्म वाट पाहि नित्य काळ. मनसी धन्य जला भेटती धन्य 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 यमधर्म वाट पाहे निरंतर मनती धन्य वेळ भेटती ते. महाराज त्यांना सुद्धा या कीर्तनाची गोडी आहे हो. त्यांना सुद्धा ऐका वाटतं
महाराज खरं सांगू, एखादा पाप करून ज्या वेळेस नरकामध्ये जातो का नाही, त्यावेळेस यमधर्म गेल्या गेल्या साहेब तिथं गेला महाराज मारायला सुरुवात करत नाहीत. अगोदर त्या जीवाला असं पुढे बसवतात आणि यमराजा पहिल्यांदा विचारतो की रे बाबा, तुला एवढा सुंदर देवाने मानवी जन्म दिलता, तुला कशाची कमी होती? हा, तुला हात नव्हते, तुला डोळे नव्हते, तुला कान नव्हते, तुला काय कमी होती म्हणून तू देवाचं कीर्तन केलं नाहीस, कीर्तनाला गेला नाहीस, का तू परमार्थ केला नाहीस? मी सांगत आहे, महाराज म्हणतात, कार्य केशवाशी चुकले ती यमधर्म म्हणे तया दोषी अशी, कार्य केशवाशी चुकले ती, का परमार्थ केला नाही बाबा? तुला काय होते? तुम्हा डोळे कान मुख, कान डोळे मुख संतांची संगती, न धराच शिस्ती सांगितले, काय तुम्हाला कमी होती? का तुला कमी होती? महाराज त्यावेळेस चळचळ चळचळ कापत आहे. नाथ महाराज म्हणले त्याच्याकडे शब्दच नसतात. काय उत्तर देता होशील तू? पातके करिता पुढे आहे पुसता, तुला तिथे गेल्यानंतर यम विचारणार आहेस, अरे त्याच्या दरबारामध्ये तुला उत्तर द्यायला तोंड आहे का? काय उत्तर देणार आहेस? काय उत्तर देता होशील तू बाबा? यमधर्माला सुद्धा असं वाटतं की ह्या पापी जीवांना मारून महाराज कंटाळा आलेला असतो, त्यांना वाटतं की कीर्तन व्हावं, म्हणून धर्मराजाला यमराजांनी विनंती केली आणि महाराज धर्मराजांनी ती विनंती मान्य केली. मग आता धर्मराजा यमपुरीत येणार म्हणल्यानंतर सगळ्यांना कळालं की धर्मराजा येणार आहे. एवढी तिथे व्यवस्था करण्यात आली की म्हणले सगळे आज कुणालाही मारायचं नाही. ते कैदी विचार करून लागले, म्हणजे आपल्याला रोज उठलं की आपल्याला मारा असतो, म्हणजे आज काय झालं? म्हणजे आज आपल्याला कोणा म्हणले आज कुणालाही मारायचं नाही, म्हणले आज आपल्याला धर्मराजा येणार म्हणजे कोण आहेत रे धर्मराजा? अरे म्हणले धर्मराजा म्हणजे खूप मोठे पुण्यवान आहेत, म्हणले पुण्य पुरुष आहेत, त्यांना बघितलं तरी आपले पाप पळून जाणार आहेत, आपल्याला या ठिकाणी राहायची सुद्धा गरज नाही. फक्त महाराज ते बघण्यासाठी तळमळ करू लागली तिथले कैदी यमपुरीतले. यमराजा ज्यावेळेस ते आपले धर्मराजा ज्यावेळेस आतमध्ये आले, त्या यमपुरीचा मोठा दरवाजा उघडला महाराज, आणि मग तिथं आल्यानंतर ते कीर्तन प्रवचन झाल्यानंतर म्हणले चला तुम्हाला आम्हाला एकदा आमची यमपुरी फिरून दाखवतो. मग ते यमराजा महाराज धर्मराजांना हाताला धरून ती यमपुरी दाखवू लागली. म्हणजे हा अमुक अमुक नरक आहे महाराज, हा म्हणले अमुक अमुक पाप केल्यानंतर ह्या नरकामध्ये पडावं लागतं, अमुक अमुक पाप केल्यानंतर त्या नरकामध्ये पडावं लागतं. आणि पुढे एक नरक आला, कुंभीपाक नरक. यमराजा समजून सांगितला की म्हणले भावाला जर त्रास दिला आयुष्यभर, जर भावाचं खाल्लं तर या कुंभीपाक नरकामध्ये पडावं लागतं. म्हणल्यानंतर धर्मराजाला महाराज खरंच आपल्या भावाची आठवण आली. म्हणले अरे आपल्या सुद्धा भावाने, आपल्या कौरवांनी आपल्याला आयुष्यभर त्रास दिलाय, मग हे सुद्धा कुंभीपाक नरकामध्ये आले असते. म्हणून कुंभीपाक नरकाला ते धर्मराजा ज्यावेळेस न्याहाळून पाहू लागले त्यावेळेस दुर्योधन तिथंच होता महाराज. पण दुर्योधन महाराज तोंड लपू लागला. दुर्योधनाला तोंड वरी काढायची सुद्धा लाज वाटू लागली. मी नाही सांगत, महाराज सांगतात, कुंभीपाकी बुडी दुलीत गिरी दुर्योधने, दाविना लाजेने मुख धर्मा. धर्मराजाला तोंड दाखवण्याची दुर्योधनाला लाज वाटू लागली, म्हणून ते सारखा नरकामध्ये असा बुडूनच गेला. पण महाराज धर्मराजाला दया आली. धर्मराजा साक्षात पुण्यवान संतांचा अवतार महाराज, त्यांना त्या दुर्योधनाबद्दल भेद राहिला नव्हता. धर्म हा कृपाळू आला असे जवळी, धर्मराजा गेले महाराज त्याच्या जवळी, आणि धर्म हा कृपाळू आला असे जवळी, आणि पैसाला पाताळी वरी नाही. ते दुर्योधन काय मात्र वरी गेले. दुर्योधनाला आयुष्यभर केलेल्या पापाचा पश्चाताप झाला होता ना महाराज. अरे एवढा मोठा धर्मराजा, एवढा पुण्यवान असून, एवढे चांगले माणसं असून आपण आयुष्यभर यांना त्रास दिला, त्याची लाज त्या दुर्योधनाला वाटू लागली महाराज. म्हणून त्या कुंभीपाक नरकातून तो तोंडच वरी काढून गेला. पण धर्मराजाला त्याची दया आली. धर्मराजा त्याच्या जवळून म्हणू लागले, दुर्योधना एकदा तरी मला तोंड दाखवत. त्याचा महाराज मात्र वरी तोंड काढण्याची का? कारण त्याला पश्चाताप झाला ना महाराज. महाराज एवढा काही धर्मराजाचा सगळी यमपुरी दाखवली, त्याला नाही दुर्योधनानं तोंड वरी काढलं. मग उठले, मग ते हात घातला, ते पुढचे तरी जास्त जाऊ द्या. सर्व महाराज यमपुरी दाखवल्यानंतर यमराजांना एवढा आनंद झाला महाराज, अगदी सर्व काही यथायोग्य सत्कार करून धर्मराजाला वाटवला. मी एवढं का सांगितलं? पुण्यवान माणसाचा सत्कार साक्षात यमपुरीमध्ये सुद्धा होत असतो. धर्मराजा पुण्यवान आहेत म्हणून महाराज सांगतात, बाबा काही व्हायचं असेल तर दुसरं काय होण्याच्या भानगडीत पडू नका. व्हायचं असेल तर तुम्हाला पुण्यवान व्हा. कळलं महाराज, आम्हाला पुण्यवान व्हायचंय. पण कसं व्हायचंय? महाराज म्हणजे घेता सज्जनांची नावे, सज्जनांची नावे घेत घेत पुण्यवान व्हा. खरं सांगू का महाराज, सज्जन कुणाला म्हणायचं? सज्जन कुणाला म्हणायचं? सज्जन कुणाला म्हणायचं ऐका, सज्जन कुणाला म्हणायचं? महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर, पाहता अवगुण मिळेची ना, तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, आणि पाहता अवगुण दिसेची ना किंवा मिळेची ना.
सज्जन माणसाकडे जर पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा अवगुण नसतो, त्याला सज्जन म्हणा. वास्तविक पाहता आपण जी सज्जनाची व्याख्या करतो, जो सकाळी उठून रोज मारुतीला पाणी घालतो, ज्याच्या गळ्यामध्ये 10-12 माळी आहे, जो गंध मोठा लावतो. अहो गंध मोठा लावतो, मात्र लबाड्या किती करतो हे माहित नाही. काही काही माणसं महाराज हे सर्व काही करतात आणि लोकांना विनाकारण त्रास देतात, पण ह्या माळेच्या आडखाली लपून, त्या गंधाच्या मागं लपून त्यांचा वेगळाच एक चेहरा समाजापुढे असतो. पण ह्यांना सज्जन म्हणू नका. महाराज म्हणले त्याच्या ठिकाणी अवगुणच नाही. अजून एक दृष्टांत सांगतो. ज्या वेळेस आता आमच्या भागामध्ये सद्गुरू मोतीराम महाराज होऊन गेले, गुरुजी मारुती महाराज होऊन खूप मोठे संत होऊन गेले महाराज, खूप त्यांचा महिमा तुम्हाला माहित आहे. महाराज मोठे महाराज ज्यावेळेस सद्गुरू मारुतराव महाराज ज्यावेळेस एखाद्या गावाला येत होते, सज्जन कुणाला म्हणतात सांगतो, येत होते त्यावेळेस हजारो लोक त्यांच्या गाडीच्या मागे पळायचे महाराज, केवळ महाराजांचं दर्शन व्हावं. आमच्या गावातल्या एका माणसाने सांगितलं, महाराज तुम्ही लहान होतात. खरंच मला त्यावेळेस काही कळत नव्हतं महाराज, मी लहान होतो. पण त्या काळामध्ये महाराज ज्यावेळेस गावाला येते तर महाराजांच्या दर्शनासाठी लांब लांब रांगा लागायच्या, मारुतराव महाराजांच्या दर्शनासाठी. आणि खरं सांगू, दर्शन जरी नाही झालं एखाद्या वेळेस महाराजांना गडबड असेल तर महाराज आम्ही काय करायचो म्हणजे असा रुमाल टाकायचो महाराजांच्या अंगावर, असा जिथं निस्ता महाराजांच्या अंगाला जरी त्या रुमालाचा स्पर्श झालो तर तिथून पुढे वर्षभर त्या रुमालाचं दर्शन घेत होतो म्हटले. एवढी श्रद्धा महाराजावर होती महाराज. आणि एवढं त्या रुमालाचं जरी आम्हाला रोज दर्शन झालं तरी एवढं समाधान वाटत होतं म्हणले महाराज आम्हाला, की आम्हाला असं वाटत असं साक्षात आम्हाला मोठ्या महाराजांचं दर्शन होतं. रुमाल टाकून त्यांना म्हणायचं सज्जन. महाराज डोळ्यानं नुसतं बघितलं, महाराज म्हणले डोळा देखिले सज्जन निवारला भागशील. जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख राहत नाही महाराज, कुठल्याच प्रकारचं क्षीण राहत नाही. ज्यावेळेस कार्तिकीच्या वारीला 35-40 किलोमीटर रोज चालावं लागतं, पण महाराज तिथं गेल्यानंतर रोज वारकरी मोठ्या महाराजांचं दर्शन घ्यायचे. आज सुद्धा आम्ही वारीला गेल्यानंतर रोज चालून गेल्यानंतर संध्याकाळी महाराज गुरुवारी मालकांचं दर्शन घेत असतो. अच्युत महाराज नसतात. महाराज दर्शन घेतलं, महाराजांनी जर असे अंगावर थाप टाकली तर दिवसभर चालल्याचा शिनच निघून जातो, दिवसभर चालल्याचा शिन निघून जातो. एवढी ताकद त्यांच्या दर्शनात आहे. ज्ञानोबाराय सांगतात, संभ्रमाची आयती स्नेहोदयचा ये व्यक्ती दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष. जयांचे नाव तीर्थ राव दर्शने प्रशस्ती शिठावं. दयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांताचे. भ्रांत जरी माणूस असेल तरी त्यांच्या सोबत गेल्यानंतर महाराज एखादा वेडा सुद्धा होत असतो. म्हणून बघा नाथ महाराजांची इथं गावबा महाराज नुसतं पुरणपोळी खाला, एक वेड लेकरू फक्त पुरणपोळी खाण्याचा नाद म्हणून त्या ठिकाणी आणून टाकलं होतं महाराज. काहीच करायचं नाही, ते रामायणाला बसायचे पण ते काही लक्ष नाही, फक्त खाण्याकडे लक्ष होतं गावबा महाराज. पण काय संतांची कृपा झाली महाराज, निस्ता रामायण अर्ध रामायण गावबा महाराजांनी दिलं. एवढं ज्ञान कशामुळे, केवळ संतांच्या संगतीमुळे, त्यांच्या दर्शनामुळे एवढं समाधान प्राप्त झालं. म्हणून महाराज म्हणजे पुण्यवान लोकांचं जर आपण दर्शन घेतलं, सज्जन लोकांचं दर्शन घेतलं, साधू संतांचं नाव घेतलं तर आपण पुण्यवान होतो. म्हणून काय व्हा, पुण्यवंत व्हावे. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला पुण्यवान व्हायला सांगता, सज्जनाची नावं घ्यायला सांगता, मग तुम्ही बी ह्या कीर्तन करायसारखं नुसतं सांगता का? आता आम्ही काही कीर्तनकार काय करतो महाराज, नुसतं समाजाला सांगतो. बरं भाऊ मला सांगा, सांगायचंही आम्हीच, करायचं बी आम्हीच का? नाही, सांगायचं आम्ही, करायचं तसं नाही महाराज. आम्ही अगोदर करायचं नंतर तुम्हाला सांगायचं. तसं महाराज तुम्ही ह्या कीर्तनकारासारखं करता का हो, नुसतं सांगता का? महाराज म्हणले नाही नाही आम्ही तसं नाही. अहो एवढा लाभ जर आमच्या पदरात पडण्याचा असेल तर महाराज म्हणले मी माझ्या वाचनात चुकी देत नाही, सारखं संतांचं नामस्मरण. Yeah.
की महाराज सांगतात मी माझ्या वाचेला तुटी देत नाही म्हटले. सारखं संतांचं नामस्मरण करतो, का करू नये? महालाभ जर जीवनामध्ये प्राप्त होणार असेल तर का करू नये संतांचं नामस्मरण? सर्वांनी मिळून एकदा भजन करू आपण. भजन झाल्यानंतर शेवटच्या 2 चरणाचा अर्थ सांगून आपली सेवा संपू. सर्वजण एकदा ताईडवा झोपलेले उठा. झालं कीर्तन आपलं, एकदा उठवा, एकदा भजन करू. हरे काय करू? महाशिवरात्रीचा उत्सव चालू आहे आपला. भगवान शंकराचं भजन करू, विठोबा रुक्माई भजन घेऊ आणि संपवा. सर्वजण उठा. आता तुम्ही काही वरी करू नका, फक्त भजन करा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. महाराज म्हणतात महालाभ जर जीवनामध्ये प्राप्त होणार असेल तर मी संतांचं सारखं नाव घेतो. निघे माझी वाचा तुटी, तुटीच देत नाही. महालाभ म्हणजे काय हो? महालाभ जीवनामध्ये एकदा का प्राप्त झाला तिथून पुढे माणसाला कशाचीच गरज पडत नाही. काय यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचारले ते मे मग मे रूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी झोपा पडी भरे चित्त न देते. ज्ञानोबा सांगतात महालाभ जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर त्याच्या जीवनामध्ये डोंगरा एवढं जरी दुःख आलं तरी त्याच्या चित्तामध्ये तिळ मात्र फरक पडत नाही. महाराज त्याच्या कशालाच फरक पडत नाही. कुठलंही संकट आलं, दुःख आले, सुख दुःखे समे कृत्वा म्हटले. सुखामध्येही तो सारखाच राहतो आणि दुःखामध्ये तो समान राहतो महालाभ प्राप्त झाल्यानंतर. एवढंच नाही महाराज सांगतात विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. संतांच्या चरणाजवळ आपल्याला विश्रांती भेटते. चरणावरच का सांगितलं महाराज? संतांच्या चरणावरच विश्रांती का भेटते? चरणाकडेच भाव ठेवा का सांगितलं? आमचे गुरुवारी अच्युतानंदजी महाराज दस्तापूरकर सांगत असतात चरण म्हणजे संतांचं आचरण. बरं का? चरण म्हणजे त्यांच्या पायावर भाव ठेवायचा म्हणजे काय? त्यांच्या पायाकडेच बघायचं, त्यांच्या आचरणावर भाव ठेवायचा. जसं त्यांनी आचरण केले तसं आपल्या जीवनामध्ये आपण आचरण करायचं. आपल्या जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होते. महाराज म्हणतात नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका
भुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी महालाभ भुकासाठी जाती संतांची जपे. महाराज सांगतात जर संतांचं आपण नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये पहिल्या चरणामध्ये सांगतात पुण्यवंत होतो. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये खूप मोठा महालाभ असा प्राप्त होतो की जो महालाभ प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख समान होतं. तिसरा लाभ महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये की आपल्या जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होते. चौथा लाभ सांगतात की महाराज आपल्या जीवनामध्ये पाप निघून जातात.
एवढं जर कशामुळे होत असेल तर केवळ संतांच्या नामस्मरणामुळे होतं. महाराज 2 तास झाले तुम्ही आम्हाला सांगितलं की सज्जनांचं नाव घेतल्यानंतर पुण्यवान होता येतं. सज्जनांचं नाव घेतल्यानंतर, संतांचं नाव घेतल्यानंतर जीवनामधली पाप निघून जातात, विश्रांती प्राप्त होते, महालाभ प्राप्त होतो. त्या संतांचं नाव एकदा आम्हाला सांगा. महाराज सांगतात ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. झालेली सेवा सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुहरी मारुती महाराज तसेच बेळेश्वर भगवंताच्या चरणेवर समर्पित करून या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्या मुळाला ते चंद्रकांत भाऊ कदम, सर्व गावकरी भजनी मंडळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्व श्रोते मायबाप सज्जनांच्या दर्शनाचा योग आला. म्हणून झालेली सेवा सर्व सज्जन वृंदांच्या चरणावर, बेळेश्वर भगवंताच्या चरणावर समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. सांगायचं मग हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय